आणि अण्णासारखा प्रामाणिक माणूस आहे तोपर्यंत कोणताही विक्रमाने तुमचं शोषण करू शकणार नाही. तुमचं एक मत तुमची ताकद आहे, ते विकू नका. तुम्ही जर ती कोंबडी आणि बाटलीसाठी विकली तर पुढची 5 वर्ष तुमच्या मुलांना आधारात व गटारी करण्याचा पाप तुमच्या माती असेल. शिक्षित व्हा, प्रश्न विचारा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, तरच गाव सुधारेल. गावकऱ्यांनो, सत्याचा माज उतरायला वेळ लागत नाही, पण सत्याची मशाल पेटायला फक्त धाडस लागतं. तुम्ही सुद्धा जातीपातीचा विचार करणं सोडून द्या आणि विकासाचा हात करा. शिका, संघटित द्या आणि हा आपल्या गावाचा विकास करा. तेव्हाच आपला हा देश कळेल. करते खाली आपला अंडा फुटला रे बाबा. अरे साहेबाच्या नांदात आपण आपली चटणी होऊन गेली रे. अरे आता तकलीफ उद्या लतीन मैं लतीन तुझी वहिनी होता सुधर लगीन आता जन्म तुझे तिथं पिवळं लुगलं घालू तिथं तात हिया काय बारी शेवट झाला जी. वड्यापेक्षा सामान्य जास्त चविष्ट झाला जी. तेल लगा की आता लगा वडे मीच तळणार जी. चवी चवीने वडे खा आणि भ्रष्टाचार मुक्त व्हा. तेल लगा की आणि लग्नाच्या वरातीत मी तिथून डास करतो. बोला सत्याचा विजय असो. गावकऱ्यांनो, तुम्हाला माझा हात जोडून सांगणं आहे, लक्षात ठेवा, एक चुकीचं मत आपल्या गावाला बर्बाद करू शकतं आणि एक बरोबर मत आपल्या गावाला उंचीवर नेऊ शकतं. ही मशाल आता विझू देऊ नका. सत्याचा विजय असो. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, तर डोळसपणे केलेला न्याय आहे. जय हिंद.